पाकिस्तानमध्ये ड्रोनद्वारे जे आहेत ते हल्ले होताना सध्या पाहायला मिळत आहेत। नवीन ब्रेकिंग बातमी येते, देशातले 32 विमानतळ तात्पुरती जी आहेत ती बंद करण्यात येणार आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। उत्तर आणि पश्चिम भारतातील विमानतळ बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो हवाई मंत्रालयाकडून घेण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान ही विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। उत्तर आणि पश्चिम भारतातील ही विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो भारताने घेतलेला आहे। देशातली जवळपास 32 विमानतळ तात्पुरत्या पद्धतीने बंद करण्याचा निर्णय जो आहे तो भारताने घेतलेला आहे। पाकिस्तानच्या खुरापती ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी भारताने हा निर्णय घेतला। जम्मूतल्या 5 सीमावर्ती जिल्ह्यांमधून स्थलांतर सध्या सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री अब्दुल्लांनी या छावण्यांना जे आहे ते भेटी दिल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षेच्या कारणास्तव या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं, त्याला आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भेटी दिलेल्या आहेत। तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी। चीनकडून चीनी नागरिकांसाठी सूचना ज्या आहेत त्या जारी झालेल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगा असं सूचना जी आहे ती चीन दूतावासाकडून केली जाते। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांसाठी संपूर्ण सूचना जी आहे ती जारी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। पाकिस्तान सध्या बिथरलेल्या अवस्थेमध्ये आहे, कारण की गेल्या 1 ते 1.5 तासांपासून भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये हे हवाई हल्ले जे आहेत ते ड्रोन मार्फत होताना पाहायला मिळते। त्यामुळे पाकिस्तानमधील जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे, बिथरलेल्या अवस्थेत पाहायला मिळते, कारण की गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने पाकिस्तानकडून भारतावरती खुरापती हल्ले जे आहेत ते ड्रोनद्वारे करण्यात येत होते आणि त्यालाच प्रत्युत्तर भारताने दिलेलं आहे। आणि आता गेल्या 1-1.5 तासांपासून भारतीय लष्करानं पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि